ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, काल काय झाली? नरहरी सोनार जयंती. बघा, जे आपल्या भक्तिविजय ग्रंथामध्ये जे 52 संत होऊन गेले, प्रत्येक समाजामध्ये त्या समाजाचा उद्धार करण्याकरता एक संत जन्माला आलेला आहे. न्हावी कुळात, सोनार कुळात, कुंभार कुळात, हरिजन कुळात, प्रत्येक कुळामध्ये एक संत जन्माला आला आणि त्या संतांनी त्या समाजाची उन्नती केली आणि मग तो समाज आजही बी त्या संताची अनुकरण करू राहिले. आता हा नरहरी सोनार कोणाचा भक्त होता? शंकराचा भक्त होता. आता तो कोणाला मानायचा? फक्त शंकराला. आजही बी काही लोक जे आहेत का त्यांचा जो आवडता देव आहे त्याला मानतात, इतर देवांना ते मानती नाही. आता मानभाव पंथामध्ये काय मानतात? चक्रधर स्वामी. ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्ताला मानतात. तसा तो नरहरी सोनार कोणाला मानायचा? शंकराला. आता एक सावकार होता आणि त्या सावकाराला मुलगा नव्हता आणि त्यांनी विठ्ठलाला नवस केला, मला जर मुलगा झाला तर मी देवाला सोन्याचा करगोटा वाईल. आणि त्याला मुलगा झाला आणि मग तो त्या नरहरी सोनारा कळाला, मला देवाला सोन्याचा करगोटा करायचा आहे. चालेल म्हणून, पण मग आता त्याचं माप घ्यायचं होतं ना. मग आता देवाचं माप घ्यायला तो गेला, पण तो काय मी देवाच्या तोंडाकडं बघणार नाही, विठ्ठलाचं तोंड बघणार नाही. आणि मग तो काय करायचा? तो करगोटा माप घ्यायला गेला का माप घ्यायचा, तर माप आणलं का तो करगोटा मोठा व्हायचा, परत माप आणलं का बारीक व्हायचा. असं करता करता तो कंटाळला. देव कधी मोठा व्हायचा, कधी बारीक व्हायचा, कधी मोठा व्हायचा, कधी बारीक व्हायचा. तर मग आता त्याने काय केलं? नाईलाजही समक्ष डोळे उघडावे लागतील. आणि त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याला कोण दिसला? शंकर दिसला. म्हणजे हे जेवढे देव आहे, देव कोण आहे? एकच आहे. बघा, असे हजारो मडके ठेवले आणि त्या मडक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. तर प्रत्येक मडक्यात सूर्य आहे का? नाही. म्हणजे प्रतिबिंब आहे. तसा देव एक आहे. देवानं अनेक रूपं घेतलेले, म्हणून माणूस हा, देव हा प्रत्येकाच्या हृदयात आहे. देव कुठे? प्रत्येका हृदयात आहे. देव कुठे? आईबापात आहे. देव कुठे? प्राणीमात्रात आहे. चंद्र, सूर्य, हवा, पाणी निसर्गात आहे. तर ही जी कल्पना आहे जेव्हा त्याला कळली तेव्हा तो नरहरी सोनार विठ्ठलाची भक्ती करू लागला आणि त्याचं नावलौकिक झालं. जसा त्यांनी देव सगळ्या ठिकाणी बघितला तसा आपण देव हा सगळ्या ठिकाणी बघा. अनुरेणू ठोकडा तुका आकाशा एवढा. बघा, हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.